नमस्ते मुलींनो. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिखाणाचं थोडंसं काम दिलं होतं. ट्रेडिंग अकाउंट, त्याचा फॉर्मॅट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याचा फॉर्मॅट जो पेज नंबर 17वर आहे. बिल ऑफ एक्सचेंज, मीनिंग, डेफिनेशन आणि त्याचा फॉर्मॅट असं मी तुम्हाला घरी करण्यासाठी लिहिण्यासाठी काम दिलं होतं. तुम्ही ते केलं असेल, नसेल केलं तर करून घ्या. आज त्याच्या पुढचा भाग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पेज नंबर 19. पेज नंबर 19वर नोट्समध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते तुम्ही वाचा. आपण खाली ॲडजस्टमेंटकडे येऊयात. गेल्या वर्षी आपण फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम करत असताना ट्रायल बॅलन्स आणि इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स प्रॉब्लेमच्या खाली दिलेल्या असायच्या. त्याच काही ॲडजस्टमेंट्स इथं आहेत आणि यावर्षी लागणाऱ्या काही ॲडव्हान्स ॲडजस्टमेंट त्या आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, तुम्ही ज्या काही ॲडजस्टमेंट्स दिल्या आहेत पेज नंबर 19, पेज नंबर 20 अँड पेज नंबर 21, एकूण 22 ॲडजस्टमेंट्स आहेत पहा. 22 तर त्या सगळ्या बघायच्या आहेत आणि वहीमध्ये लिहायच्या आहेत. येते लक्षात? त्यातले इम्पॉर्टंट आहेत त्या आपल्याला लागणार आहेत, ते बघूया. क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर बॅड डेट्स, इन्कम रिसिवेबल, provision for doubtful debts, that is RDD, reserve for discount on debtors, depreciation, interest on capital. हे जास्तीत जास्त ॲडजस्टमेंट्स येणार आहेत. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये पुन्हा सब पार्ट्स आहेत बघा. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन लोन टेकन, ही रेअर असते लोन घेतल्यावरची, किंवा असते बऱ्यापैकी. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे मस्ट आहे. यावर्षी हा नवीन भाग आहे. ही 10th जी ॲडजस्टमेंट आहे ही सतत कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये हे 3 पॉईंट्स येणारच आहेत. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन, ही असेटमध्ये पोस्टिंग असतं पहा याचं, आणि त्याची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड ऑन लोन गिवन. त्याच्यानंतर इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, असे गुड्स की ज्यांची इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे तर ते जर जळाले किंवा ॲक्सिडेंटली त्यांना काही झालं तर त्याचे इफेक्ट्स कुठे येतात. देअर आर 3 इफेक्ट्स. ही फक्त एकच ॲडजस्टमेंट आहे, ह्याला 3 इफेक्ट आहेत पहा. ट्रेडिंग क्रेडिट, बॅलन्स शीट असेट अँड प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. त्याच्यामध्ये पण पुन्हा सब पार्ट आहे पहा. जर अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, असे गुड्स की ज्यांचं इन्शुरन्स पॉलिसी केलेली नाही आणि त्यांचं काही नुकसान झालं ॲक्सिडेंटली किंवा आगीमध्ये काही त्यांचं नुकसान झालं तर त्याचं पोस्टिंग जातं पहा प्रॉफिट अँड लॉस डेबिट अँड शोन टू क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे असे पण 2 पॉईंट्स येऊ शकत आहेत. या पण ॲडजस्टमेंट्स येणार आहेत. गुड्स स्टोलन, गुड्स जर चोरीला गेले तर त्याचे इफेक्ट्स कुठे येतात. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स, ही होती पहा गेल्या वर्षी ॲडजस्टमेंट. मार्केटिंगसाठी काही गुड्स जे आहेत ते सॅम्पल्स त्याचे दिले जातात, सो त्याचे इफेक्ट्स. त्याच्यानंतर 15th ॲडजस्टमेंट आहे पहा. गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज, दॅट इज ड्रॉइंग्स. मग ते जर ड्रॉइंग्स प्रोप्रायटरने घेतलेले असतील तर त्याचे इफेक्ट्स कुठे आहेत ते पण दिलेलं आहे. हे मात्र यावर्षी लागणार आहे पहा. जवळजवळ जो भाग तुम्हाला दिलेला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. 16 ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड परचेसेस. बऱ्याच वेळेला असं होतं की मार्च महिन्यामध्ये काही गोष्टी खरेदी केलेल्या असतात आणि तोपर्यंत आपलं फायनल अकाउंट किंवा सगळे खर्च, सगळे बुक्स आहेत आपण अकाउंटचे क्लोज केलेले असतात. किंवा वर्षभरात पण असं होऊ शकतं की काही गुड्स घेतलेले आहेत पण त्यांचा रेकॉर्डच राहिला आहे.
तर त्याचं कुठं पोस्टिंग करायचं ती ॲडजस्टमेंट आहे पहा. अनरेकॉर्डेड परचेसेस हे पण सतत लागणार आहे यावर्षी. अनरेकॉर्डेड परचेस असेल तर ॲड इन परचेस अँड ॲड इन क्रेडिटर्स हे इफेक्ट्स त्याचे येणार आहेत. तसंच रिव्हर्स वाईस वर्सा येणार आहेत पहा इफेक्ट जर अनरेकॉर्डेड सेल्स असेल तर. अनरेकॉर्डेड सेल्स असेल तर ॲड इन डेटर्स अँड ॲड इन सेल्स हे दोन तर लागणारच आहेत. येते लक्षात. त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ह्या बऱ्यापैकी रेअर असतात. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लुडेड इन कॅपिटल एक्सपेंडिचर ही पण क्वचितच एखादी ॲडजस्टमेंट येते. पुढे 18 पहा. बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर आपण जर एखाद्याला बिल दिलं आणि ते जर बाउन्स झालं आपल्याला मिळणारं बिल जर बाउन्स झालं तर त्याचे इफेक्ट्स पहा. ॲड द अमाऊंट ऑफ द बिल डिसऑनर्ड टू द सन्ड्री डेटर्स टू द बॅलन्स शीट असेट साईड. म्हणजे जी काही अमाऊंट आहे ती आपण डेटर्समध्ये ॲड करणार आहोत. आणि सेकंड इफेक्ट जातो आहे पहा त्याचा. डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर फ्रॉम द बिल्स रिसिवेबल. येते लक्षात. सो हे जे सगळं आहे 22 ॲडजस्टमेंट्स आहेत त्या तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. फार तर 2 दिवसाच्या वर हे काम पेंडिंग ठेवू नका आणि सतत लिहिल्यानंतर हे वाचायचं आहे. जेवढ्या तुम्ही वाचाल तेवढ्या तुम्हाला ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स लक्षात राहतील आणि तुम्हाला वर्षभरात येणारा कोणताही फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम इझिली सॉल्व करता येईल विदाऊट हेल्प ऑफ बुक. आलं लक्षात. त्याच्यानंतर बिल्स पेएबल डिसऑनर. आपण जर कोणाला बिल दिलं आणि ते जर बाउन्स झालं तर काय इफेक्ट आहेत बघा. रिव्हर्स इफेक्ट आहेत. ॲड द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर टू द सन्ड्री क्रेडिटर्स अँड डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर फ्रॉम द बिल्स पेएबल. आले लक्षात. हे 2 इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स यावर्षी सतत असणार आहेत. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अनरेकॉर्डेड सेल्स, अनरेकॉर्डेड परचेसेस, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल हे यावर्षी करायचंच आहे, याला चॉईस नाही. डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर द 5 years आपण हे बघूया जेव्हा ॲडजस्टमेंट येईल तेव्हा. त्याच्यानंतर पेज नंबर 21वर 21 ॲडजस्टमेंट आहे पहा. रेव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लुडेड इन कॅपिटल रिसिप्ट दॅट इज सेल ऑफ गुड्स इन्क्लुडेड इन सेल ऑफ फर्निचर ही पण बघूयात. अँड कमिशन टू पार्टनर्स ॲज अ पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस सेल्स हे करंट अकाउंटमध्ये सुद्धा ही ॲडजस्टमेंट येते. जेव्हा येईल तेव्हा आपण त्याचे इफेक्ट्स बघूया. जेवढे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट तुम्हाला पाठ असतील तेवढे हर एक प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवता येईल. आणि पुस्तकामध्ये सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड जे पण काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्या प्रत्येकाचे इफेक्ट्स या ॲडजस्टमेंटमध्ये आहेत. अशी एक पण ॲडजस्टमेंट ह्या पुस्तकात नसेल जी इथे तुम्हाला त्याचं इफेक्ट्स दिलेले नाही आहेत. सो ह्याच्या पलीकडचं तर काही येणार नाही, ह्याच्या बाहेरचं तर काहीही येणार नाही. यावर्षी न्यू सिलेबसमध्ये एक खूप छान पॉईंट त्यांनी केला आहे पहा. यावर्षी हिडन ॲडजस्टमेंट. गेल्या वर्षी आपण फायनल अकाउंट करताना करत होतो. हिडन ॲडजस्टमेंट्स गिवन इन द ट्रायल बॅलन्स. प्रॉब्लेमच्या खाली काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असायच्या. क्लोजिंग स्टॉक किंवा गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर किंवा डेप्रिसिएशनच्या असायच्या. पण काही ॲडजस्टमेंट्स वर ट्रायल बॅलन्समध्येच दिलेल्या असायच्या. दॅट इज कॉल्ड हिडन ॲडजस्टमेंट. मग यावर्षी त्यांनी क्लिअर कट पुस्तकामध्ये जे प्रॉब्लेम्स दिले आहेत त्यात कोणत्या हिडन ॲडजस्टमेंट आलेल्या आहेत किंवा येऊ शकतात आणि त्याचे इफेक्ट्स कसे आहेत ते त्यांनी यावर्षी क्लिअर दिले पहा. म्हणजे लास्ट इयरच्या सिलेबसमध्ये हिडन ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स कुठे जातात, काय जातात हे कशाचाच उल्लेख नव्हता याच्यामध्ये. पण यावर्षीचं खूप छान सिस्टीम त्यांनी केली आहे. दिसायला पण कलरफुल आहे आणि तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने पण सोपं पडतं की जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्याचं कसं सॉल्युशन करायचं सरळ व्यवस्थित दिलेलं आहे. या ॲडजस्टमेंट्स 1 to 22 आहेत त्या आपल्या झाल्या आहेत. त्यामुळे मी त्या फारशा डिटेल नाही वाचल्या. पण हे आपण वाचणार आहोत, समजून घेणार आहोत आणि हे देखील तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात. येते लक्षात. बघा
Hidden adjustments given in the trial balances. First adjustment salary and rent paid. आणि इन ब्रॅकेटमध्ये बऱ्याच वेळेला फॉर 10 months दिलेलं असतं पहा की 10 महिन्याचं रेंट पे केलेलं आहे किंवा 10 महिन्याची सॅलरी दिलेली आहे आणि 2 महिन्याची ड्यू आहे. तर इफेक्ट पहा त्याचे कुठे आहेत. ॲड द अमाऊंट ऑफ सॅलरी रेंट फॉर 2 months टू द सॅलरी ऑर रेंट रिस्पेक्टिवली. 2 महिन्याची आहे ती काय करायची आहे त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितली आहे. आणि सेकंड इफेक्ट पहा. शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ सॅलरी ऑर रेंट फॉर 2 months ऑन द लायबिलिटी साईड. येते लक्षात. त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सोडवताना अशी जर का ॲडजस्टमेंट आली तर पोस्टिंग करताना अडचण येणार नाही. इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग 30th June 2019 आणि ब्रॅकेटमध्ये दिले अकाउंटिंग इयर एंड्स ऑन द 31st March 2019. 6 महिन्याचा इन्शुरन्स दिलेला आहे आणि 6 महिन्याचा पे करायचा आहे. तर काय येणार आहे. इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग 1 वर्षासाठी दिलेला आहे पण 30 जूनपर्यंत 2019पर्यंत तो इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग 30th June 2019 म्हणजे वरचा 3 महिन्याचा जो आहे तो एक्स्ट्रा दिलेला आहे. त्याचे काय इफेक्ट आहेत पहा. डिडक्ट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स प्रीमियम फॉर 3 months. कारण इयर एंडिंग येतं आहे मार्चला आणि मार्चपासून पुढे 3 महिन्याची एक्सेस अमाऊंट दिली गेली आहे पहा. एप्रिल मे जून. सो ती जी जास्तीची अमाऊंट आहे ती काय करायची आहे 3 महिन्याची डिडक्ट. डिडक्ट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ insurance premium for 3 months from the insurance on the debit side of P&L account and show separately the amount of prepaid insurance on the asset side of balance sheet. जेव्हा आपण प्रॅक्टिकली प्रॉब्लेम करू तेव्हा हे लक्षात येईल. आणखीनही कॅल्क्युलेशन्स ही असते पहा. गेल्या वर्षी होती. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आणि इन ब्रॅकेट 4 years. Show 1/4 amount of advertisement expenses on the debit side of P&L and show the remaining 3/4 of the advertisement expenses that is not written off on the asset side of balance sheet. Rent received for the 11 month. रेंट आहे पण 11 महिन्यासाठी रिसीव केलेले. 1 महिन्याचं अजून ड्यू आहे पहा. ॲट द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ रेंट on 1 month to the rent received on the credit side of P&L and show the same amount to the asset side of balance sheet. त्याच्यानंतर ही आपण केली होती पहा गेल्या वर्षी. 10% लोन इन ब्रॅकेट बॉरोड ऑन 1st January 2018. 10% लोन घेतलेलं आहे पण कधी बॉरोड ऑन 1st January 2018 आणि अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31st March 2018. लोन घेतलं 10%नी पण कुठल्या महिन्यात घेतलं. जानेवारी महिन्यात. मग जानेवारीपासून मार्चपर्यंत किती महिने येतात 3 महिने. मग त्याच्यावरचा इंटरेस्ट किती पे करायला लागणार आहे आपल्याला. ओनली फॉर 3 months. पहा. शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन क्रेडिट साईड ऑफ P&L. येते लक्षात. जेव्हा आपण प्रॉब्लेम करू तेव्हा मी वर्किंग नोट सांगेनच. आणि ॲड द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द इन्व्हेस्टमेंट द असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. 6th one आहे पहा. 16% इन्व्हेस्टमेंट. 16% आपण इन्व्हेस्टमेंट केले. मग शेअर्स घेतलेले असतील किंवा डिबेंचर्स घेतलेले असतील, गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेतलेले असतील, आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो जो काही इंटरेस्ट येणार आहे तो ॲड होणार आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. Purchase on 1st January 2019. Accounting year ends on 31st March. इथे पण सेम कंडिशन आहे पहा पण इथं आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो जी काही इंटरेस्टची अमाऊंट येणार आहे ती काय होईल इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड होणार. शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन द क्रेडिट साईड ऑफ P&L अकाउंट. ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. येते लक्षात. आणि लास्ट वन आहे पहा. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द क्रेडिट साईड ऑफ P&L
and add the amount of interest receivable to the government bonds on the asset side of balance sheet or show the separately in the balance sheet asset side. रेग्युलर ॲडजस्टमेंट्स आहेत त्या वेगळ्या लिहा, ह्या वेगळ्या लिहा, वर लिहा वाटल्यास हिडन ॲडजस्टमेंट्स इवन इन द ट्रायल बॅलन्स. आणि नुसत्या लिहून त्या ठेवून द्यायच्या नाही आहेत मुलींनो, त्या रोज रोज वाचायच्या आहेत. कारण वर्षभरात तुमच्या अकाउंटच्या 5 वया भरतील, 6 वया भरतील. मग जेव्हा आपण इयर एंडिंगला हे ॲडजस्टमेंट्स घेत असतो तेव्हा बऱ्याच वेळेला पुस्तकं असतात नसतात, ह्या ॲडजस्टमेंट लिहिलेलं कुठेतरी पहिल्या वहीमध्ये असतात. तर हे कंटिन्यू रोज डोस घेतल्याप्रमाणे ह्या ॲडजस्टमेंट वाचायच्या आहेत. त्याला तेवढा वेळ द्यायचा आहे, तर जेवढे मार्क आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. कारण परीक्षेला आपण कॉपी करू शकत नाही अकाउंट्सच्या अमाऊंट्स, आपल्याला प्रत्येकीला इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेशन करावं लागतं. सो ह्याला रोज वाचण्याशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला रट्टा मारा म्हणत नाही आहे, मी तुम्हाला पाठ करा असंही म्हणत नाही आहे. फक्त रोज एकदा ॲडजस्टमेंट सर्व मन लावून वाचायच्या. आले लक्षात? धन्यवाद.